जबरदस्त मॅच आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर ठाण्याचे एक जबरदस्त बॅटर सौरभ फुटक येतात त्या सोबतीला जयदीप पाटील जेडी. जर जो बॉलर बोल्ड क्लीन बॉल काढेल त्याला 1000चं पारितोषिक आहे. भगवान चिलोटे यांच्या माध्यमातून जो बॉलर क्लीन बॉल काढेल त्याला 1000 आहे. हॅट्रिकला तब्बल लगातार 3 बाउंड्रीज मारले तर 2000चं आणि बॉलरने जर हॅट्रिक घेतली तर 3000चं पारितोषिक असणार आहे. लेट्स प्ले. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे. बॉलिंगसाठी ऐरोलीचे पार्थ तिर्लोटकर येतात. जबरदस्त क्रिकेट खेळत असताना ऐरोली परिसरातून मुंबईला ही खेळाडू लाभला. पार्थ तिर्लोटकर बॉलिंगसाठी सज्ज होतात. स्ट्राईक एंडला सौरभ फुटक. पहिला बॉल पारचा सामना करतील. सौरभ ठाण्याचा एक जबरदस्त खेळाडू आहे. 1 to 4 ची बॅटिंग सौरभची पण पाहण्यासारखी राहिली आहे. सौरभ फुटक पहिलाच बॉल वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला परंतु पार्थ तिर्लोटकरचा एक जबरदस्त बॉल. रत्नागिरीत देखील पारची एक वेगळा क्रेज आहे. खूप चांगलं त्या परिसरात जाऊन देखील एक चांगला क्रिकेट खेळला गेलाय. रत्नागिरी, संगमेश्वर, दापोली. पार्थ तिर्लोटकरचा पहिला बॉल डॉट येतो. स्ट्राईक एंडला सौरभ फुटक सामना करतील. विकी पॅकर ठाणे त्यांच्या विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. एका साईडला मुंबई एका साईडला ठाणे आहे. या बॉलवर देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला परंतु सिंगल रन मिळेल. मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट प्रथम क्रमांक तब्बल 1,09,696. बॉलचं बघा, बॉलचं टेम्परिंग नाहीये. तुम्ही बॉलचे फर्स वगैरे काढू शकत नाहीये प्लीज. जे तुम्हाला प्रॉपर क्रिकेट खेळावं लागेल इकडे. तर टुर्नामेंटसाठी बाईक आहे काय नाहीये, सर्व काही आहे. या बॉलर देखील आपण पाहिलं सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. शुभम तिकडे आले. चुकीला माफी नाहीये. एक रन 1,09,696. 9696 हा लकी नंबर आहे. त्यांचा कार नंबर पण 9696 आहे. द्वितीय क्रमांक 59,696. तृतीय क्रमांक 29,696. मोबाईल मध्ये जर तुम्ही चांगली रील काढली तर त्याला पण 5,000चं पारितोषिक आहे. सो रील स्टार आपण पण तयार राहा. रोहित सकट पण सर्व खेळाडू जे लांबून लांबून आलेत, वडाळ्याचे देखील आलेत. कोणी चेंबूरचा आलाय, कोणी माटुंग्याचा आलाय, कोणी दादरचा आलाय. यामुळे फ्लिक केला गेला. शुभमची जबरदस्त फिल्डिंग. सौरभ फुटक निघून आले तिकडून परंतु मैदानात सोडावं लागेल. बॅटर आउट. पहिली विकेट जाते टीम विकी पॅकर ठाणे. अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. स्पीडअप करायचं मित्रांनो. जे अंबरनाथने देखील मुंबईमध्ये येऊन देखील त्यांचा धुमाकूळ दाखवला गेला. बॉलिंग अटॅक अंबरनाथचा करण्याचा, बॉलिंग अटॅक पाहण्यासाठी देखील मुंबईकरांनी गर्दी केली. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ठाण्याचा अजून एक जबरदस्त बॅटर होतो सत्यजित कदम. सत्या ज्यांनी देखील एक चांगला क्रिकेट खेळला गेला. अनुभव आहे सत्याकडे देखील. एक चांगल्या लेवलचं क्रिकेट समोरून पाहिलं, खेळलाय. थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम. बघा 20 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे. बॅटिंगसाठी सत्या. या बॉल हलक्या हाताने सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. आनंद दिघे साहेबांची देखील एक ठाण्यात मानाची क्रीडा स्पर्धा व्हायची. मुंबईकरांनी ती देखील क्रीडा स्पर्धा खेळली. नवाकाळ सारखी क्रीडा स्पर्धा. अशा ज्या जुन्या क्रीडा स्पर्धांमध्ये नक्कीच अंडरआर्म क्रिकेटमध्ये ठाणेकरांचा देखील एक मोलाचा वाटा राहिला गेलाय. 1 to 4 फॉर्मॅटच्या या बॉल वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला. पारचा एक जबरदस्त पिचिंग येईल तिकडे. आपण पाहिलं तर डॉट बॉल. पहिली ओव्हर संपले. फक्त आणि फक्त 3 रन. पारची बॉलिंग ओव्हर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग पार्थ तिर्लोटकर. वा पाहिली का ना. स्पीडिंग कमी करा मित्रांनो कारण की वेळेचा मर्यादा आहे आणि वेळेमध्ये आपल्याला खेळवणं गरजेचं आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ठाण्याचा एक जबरदस्त खेळाडू होतो हर्षित शेट्टी, परंतु ठाण्याच्या अपोजिट खेळतोय. स्ट्राईक एंडला जयदीप पाटील जेडी, सेन्सिबल बॅटर आहे जेडी देखील. मॅच थोडी बनवावी लागेल. मी सकाळीच उल्लेख केला की या ग्राउंडवर 22-23 रन्स पर फायटेबल आहेत. जर तुम्ही बॉलिंग अटॅक चांगला केला तर या ग्राउंडवर ती पण मॅच फसू शकते, नाहीतर 40-50 पण चेस होऊ शकतात. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. यानंतर विनिंग टीमची मॅच होईल. सो ओमकार मला टीम आपण तयार राहायचं आहे. आणि आज एक संघ सेमीफायनलला क्वालिफाय होणार आहे. या बॉलवर चांगला जज केला गेला. व्हाईट बॉल. जेडी आणि हर्षित एकत्र खूप खेळलेत, त्यामुळे दोघांना माहिती आहे डावपेची काही आहेत. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट्स आपण दिल्यात. जेवणाची देखील व्यवस्था आपण प्रत्येक खेळाडूची केली आहे. आज भगवानजी लोटे क्रिकेटवर प्रेम आहे आणि त्यांचं समाजसेवा करणं त्यांचं हे खूप मोठा धोरण आहे. कोणाला क्रिकेट बघायला आवडतं, कोणाला खेळायला आवडतं, कोणाला पारितोषिक लावायला आवडतात. या बॉल देखील हलक्या हाताने फक्त ढकलला गेलाय. सिंगल रन तिकडे मिळेल. 25-26 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल बॅटिंग करत असताना विकी पॅकर ठाणे. आजचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. 6 रन झाले धावफलकावरती. जयदीप पाटील जेडी आहेत स्ट्राईक एंडला. चांगलं क्रिकेट जेडीनी पण खेळलंय मागील 3-4 वर्षामध्ये. थोडं कमी क्रिकेट खेळला परंतु दर्जेदार क्रिकेट खेळला गेला जयदीप पाटील जेडी. यावर देखील पुन्हा एकदा सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. घनश्याम तिकडे पोहोचतात आणि एक सिंगल रन मिळेल. डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे. सर्वांना वाटलं की मागाशी रत्नागिरी संघाने मॅच जिंकली, परंतु जबरदस्त बॉलिंग सागर शिंदेने केली शेवटच्या ओव्हरमध्ये. रत्नागिरी संघाचं पण मी कौतुक करेल. मॅन ऑफ द मॅच साठी चांदीचं नाणं आहे. लकी ड्रॉ साठी पण कूलर आहे. काय नाहीये, सर्व काही आहे. बाईक आहे, कूलर आहे, चांदीचं नाणं आहे. या बॉल देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय. सत्यजित कदम सत्या. 8 रन झाले धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ इकडे चालू आहे. मॅच बिल्डअप करणं गरजेचं आहे. थोडीफार मात्र ही मॅच बनवावी लागेल. हर्षित शेट्टी. 6 बॉल समोर खेळल्या गेले, देऊन टाकलाय. जबरदस्त टायमिंग करत सत्यजित कदम सत्या. वा होल्ड. पुराना चावलू भाई, बहुत सालों से क्रिकेट खेला हूं. ह्याचं नाव क्रिकेट आहे. या मॅच पाहण्यासारखी आहे. हर्षित शेट्टीवर हल्ला बॉल केला गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. इकडे रन झालेत 13. सत्यजित कदमची देखील बॅटिंग खूप वर्ष आम्ही पण देखील पाहिली आहे. ओमकार मलाड संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. ठाण्याच्या देखील संघासाठी खूप चांगलं खेळला गेला. असल्फा खूप चांगलं क्रिकेट ठाणे परिसरातून येत असताना सत्यजित कदम सत्या. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 13 रन झाले धावफलकावरती. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. नाव आहे सत्या. सौरभ फुटुक आउट झाल्यानंतर सौरभ फुटकने सांगितलं की सत्या आणि मनीषने पण त्यांची टीम मीटिंग केली की त्याला पाठव. बघा बाहेर मेन रोडवरती एक बाईक आहे ज्याला नंबर प्लेट नाही आहे, नवीनच कोरी आहे बघा. अन्यथा कोणाची असेल आपण लवकरात लवकर काढा. आणि जी दुसरी बाईक असणार आहे ती नंबर 3084. बघा सातत्याने वारंवार सूचना येतात आपण बाईक समोर पार्क करू नका, ट्रॅफिक जाम होतोय. त्यामुळे विनंती आहे जे प्रेक्षक आपण हे मॅच पाहण्यासाठी येतात थोडीशी बाईक्स पुढे पार्क करतो. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. ओटो कॉम्बॉक्स. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोंबिन येतात. विक्रोळीचे एक जबरदस्त स्पिनर सॅम्युअल कोंबिन. पहिला बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. वाईट +1. बघा बाईक कोणाची ती लगेच काढा.
तुम्ही अंबरनाथ मध्ये आहात परंतु मुंबईमध्ये जर अशी बाईक पार्क असली तर 736 चा लगेच तुम्हाला फाईन आहे 736 रुपये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने सिंगल केला गेलाय. मित्रांनो बाईक आपल्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा. पहिल्या बॉलवर 100+ आल्यानंतर स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 16 रन झाले धावफलकावरती. आजचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 1,09,696. प्रत्येक प्राइसच्या मागे 9696 आहे. ज्याला बाईक मिळेल त्यांनी बाईकचा नंबर पण 9696 घ्या टुर्नामेंटला. हा स्ट्राईक एंडला जयदीप पाटील जेडी. या बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. दुसरा दिवस उद्या फायनल डे असणार आहे. उद्या देखील मुंबईतील मातबर संघ इकडे खेळणार आहेत. 16 संघ खुल्या गटातील आणि 16 संघ अंबरनाथ. या बॉल देखील हलक्या हाताने सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला जेडीने. 1 रन तिकडे मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती 18. या बॉल देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे 1 रनने धावफलक पुढे जाईल. 19 धावा झाल्या धावफलकावरती. चेक. येस बघा बाहेर अजून भरपूर गाड्या आहेत. त्याचे नंबर आपण लवकरात त्या काढायच्या जे नंबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 8520 डिओ स्कूटी आहे. त्यानंतर एक ॲक्सेस स्कूटी आहे 3975. एक युनिकॉर्न बाईक आहे 2171. ॲक्टिवा स्कूटी 7390 आणि एक स्प्लेंडर बाईक आहे 3084 आणि अजून एक बाईक आहे 8709 5465 अपाची गाडी आहे. त्यानंतर बर्गमॅन 2 बाईक्स आहेत कराताना 2426 4381. आपण लवकरात लवकर या सर्व गाड्या ताबडतोब काढायच्या. बघा एक्झॅक्ट समोर आहेत. लवकरात लवकर काढा अन्यथा फाईन त्या बाईक्सला नक्कीच लागेल. बघा ज्यांच्या बाईक्स आहेत त्यांनी लगेच मित्रांनो तिकडे जाऊन काढा. टेनिस क्रिकेट विश्व आणि टेनिस क्रिकेट विश्वातला मात्र ऋषिदा वैद्य देखील या मॅचचा आनंद घेतात युट्यूब वरती. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट गाजवलं अशी ऋषिदा वैद्य देखील या युट्यूबला क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्व क्रिकेट प्रेमी स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आत्महत्या देण्याचा प्रयत्न केला गेला. मनीष यादव बबडी येत आहेत. ठाण्याचा एक जबरदस्त खेळाडू येतोय मनीष यादव. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालाय. 19 रन झाले धावफलकावर. काय बॉल वळवला गेला सॅम्युअल कोम्बेन. समोरची स्क्रीन आहे त्याच्या बाजूला भरपूर प्रेक्षक आहेत. गर्दी करतात. थोडंसं साईड लावा. बघा विनंती आहे आणि रेलिंग वरती प्लीज कृपया करून सर्वांना विनंती आहे जोर टाकू नका. सातत्याने सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुमची साथ देखील फार मोलाची आहे. हे देखील नोंद तुम्ही घ्या प्लीज. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. नक्कीच स्क्रीनवर तर मॅच बघतायत. युट्यूबला पण सर्व मॅच बघतायत. ऋषी दादा पद्मनाथ प्रभू सर्व युट्यूबवर आनंद घेतात ते देखील क्रिकेट. कारण की क्रिकेट खूप प्रेम दिलं. त्यामुळे मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही बघता बघता तुम्ही तिकडे आपल्या बाईक्स पण योग्य ठिकाणी पार्क करा प्लीज. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे पप्पू येतात. अंडरआर्म क्रिकेट मधला अजून एक धुरंदार घनश्याम शिंदे पप्पू. बेस्ट वर्सेस बेस्ट जबरदस्त मॅच आहे. 19 रन झाले. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे 6 बॉल आहेत. पहिलाच बॉल समोर खेळले गेलेत. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धाव मिळतील 4. आपण पाहिलं तर जयदीप पाटील जेडी
पाटलाचा नाद करायचा नाही, चुकीला माफी नाहीये. रन झाले आतापर्यंत 23. 23 रन झाले. दफलकर पुन्हा एकदा घनश्याम स्ट्रायकेटला जयदीप. या बॉलवर फटका बसताना पाहिला गेला पण तो सिंगल रन मिळेल. एक एक रन खूप महत्वाचा आहे. आज सर्व लोटे परिवार या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. राहुल सुरवाडे लॅबो पण अगदी इनॅक्शन मध्ये आज क्या बात आहे. या अंबरनाथ उल्हासनगरने खूप प्रेम दिलं. लॅबो आपण व्यासपीठावर स्थान बनवून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. एक अंडरआर्म क्रिकेटचा धुरंधर अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर कल्याण जॉर्ज 11 कल्याण संघासाठी एक हुकमी लॅबो आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट जवळून खेळला. मुंबई पासून रत्नागिरी पर्यंत मालवण पर्यंत कोकणात जाऊन देखील लॅबोची एक वेगळी अदा आहे आणि कधी पहा चेहऱ्यावर स्माईल आहे. मॅच हरवो जिंको हसमुख चेहरा आहे लॅबो. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळेल. हा जेडीने 13 रन्स केलेत. अजून 2 रन्स केले तर 360 स्पोर्ट्स अनंतबाग मॅगी यांच्याकडून बॅट असणार आहे. जेडी पण स्माइल करतोय. बघा VM पॅकर्स माझगाव टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाच्या मागच्या बाजूला यायचं. व्यासपीठाच्या अगदी जिथे पायऱ्यात एंट्री गेट तिथे या आपण लगेच विनंती आहे. या बॉल देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त बॅटिंग जेडीची. मित्रांनो जेडीची बॅटिंग करते. जेडीसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग बाय जेडी. सुपर सेन्सिबल खेळाडू आहे. एक वर्ष मला नामदेव स्मृती जेडीची बॅटिंग आठवतीये. जबरदस्त बॅटिंग केली होती. 50 रन्स केले होते जेडीने. सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट. मुलुंड सेशनसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय मुलुंड ठाणे त्या परिसरात. या बॉलवर बोल्ड आउट आणि एका रन साठी मला असं वाटतंय राहुल सिन्हा तिकडे मॅच बघत होते. सो हार्ड लक. परंतु जेडी साठी एकदा टाळ्या. आणि घनश्याम शिंदेने बोल्ड काढला त्यामुळे त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आयोजक भगवानजी लोटे यांच्याकडून. घनश्याम शिंदे पप्पू दोन्ही दिशेला बॉल वळवणं ही घनश्यामची ओळख आहे आणि खूप वर्ष घनश्यामला पण आपण पाहिलंय. रन झालेत 27. 27 रन झाले धावफलकावरती. न्यू बॅटर ओमकार येतात वरळीचे. वरळीचा एक जबरदस्त बॉलर आहे परंतु आता बॅटिंगची जबाबदारी आली आहे. वरळीवरून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय ओमकार. वाव या नावाने पण ओळखले जातात. या बॉलवर सिंगल खेळला गेलाय. सो एक रन खूप महत्वाचा. 28 झाला. 29चं टार्गेट आहे. मॅचला जिंकण्याकरिता टीम डेबिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. वेल बॅटिंग झेडी. 24 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. भगवानजी लोटे साहेब लॅबो सोबत मात्र चर्चा चालू आहे. सो वेल प्लेड. लोटे चषकाचा आपण आज दुसरा दिवस पाहत आहोत आणि एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहिली गेली. पहिला डाव आपण पाहिला 29चं टार्गेट आहे आणि बघत दुसऱ्या डावामध्ये कोणता संघ मात्र बाजी मारेल, कोणता संघ जिंकेल. डेबिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाला जिंकण्याकरिता 29 धावांचं टार्गेट आहे आणि जशी मात्र मॅचला सुरुवातीस मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. मनीषजी बागळे सर डोंबोलीचा एक युवा आवाज आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल होतील. थँक्यू सो मच. धन्यवाद.
आणि सध्या तरी तुम्ही आमचं मुख्य व्यासपीठ पाहताय. त्या मुख्य व्यासपीठावरती भगवान दादांना पाहताय. त्यांच्या बाजूलाच एक नामवंत खेळाडूला पाहताय, राहुल सुरवडे. या नावानी संपूर्ण अंडरआर्मचं विश्व गाजवलंय. आणि सध्या तरी भगवान दादांनी जसं ऐकलं, जसं त्यांना समजलं की राहुल आल्यानंतर त्वरित त्याला त्याचा बहुमान, त्याचा सन्मान देण्याचा प्रयत्न करतात. कारण क्रिकेटहून मोठं काही नाहीये. आणि ते क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळताय तर खेळाडूंहून मोठं काही नाहीये. चला चला लवकर सुरू करायचं प्लीज. फक्त 20 मिनिटांची अवधी आहे तुम्हाला. आणि त्या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटका फेकणं गरजेचं आहे. वेळेची मर्यादा आणि त्याचं पालन करणंही गरजेचं आहे. जेवढे प्लेयर्स अवेलेबल आहेत ते घेऊन तुम्ही चालू करायची आहे मॅच. चला अंपायर्स, आपल्याला विनंती, आपण तातडीने ताकीद द्या. जेवढे प्लेयर्स अवेलेबल आहेत त्या प्लेयर्सला घेऊन तुम्ही मॅचला सुरुवात करायची आहे. चला, जेवढे खेळाडू आहेत आपल्याला तेवढे खेळाडू इन टीम घेऊन घ्यायचे आहेत. ते देखील नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल व्हायचं आहे. आणि समोरच्या बाजूला बघा, रिलिंगवरती भरपूर जोर तुम्ही देतात. थोडंसं मागे व्हा. रिलिंग अगदी अक्षरशः आतमध्ये आली आहे मित्रा. मागे व्हा दादा. दादा प्लीज विनंती आहे. बघा समोरच्या बाजूला जे हात दादा, सातत्याने आवाज देतो आम्ही. ब्लॅक टी शर्ट, चला तो जोर टाकू नका दादा, अक्षरशः झोपतायत तुम्ही त्याच्यावरती. चला बघा, प्रत्येक प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज सहकार्य करा. बघा तुमच्यासाठी ही स्पर्धा आहे, प्रेक्षकांकरता ही स्पर्धा आहे, त्यामुळे तुमचं सहकार्य देखील मोलाचं आहे. चला यस, बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉम्बॉक्स ते जोडले जातील पुन्हा एकदा. बघा पाय आतमध्ये टाकू नका, लहान मुलगा आहे जो. चला मागे वा थोडंसं. चला पाय आतमध्ये घ्या. सध्या तरी काही गोष्टींची चर्चा सुरू आहे. आणि ती चर्चा सुरू असताना प्रत्येकाचं लक्ष खेळाडूंकडे, व्यासपीठाकडे आहे. हॅलो चेक. चला वेळ घेऊ नका, मॅचला आपण लगेच सुरुवात करायचं आहे. बघा आयोजन कमिटीची केलेली सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. वेळ फार खर्च करू नका. बघा लास्ट कॉल, टीम विकी पॅकर्स ठाणे. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, विनंती आहे. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. चला दोन्ही बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात.
चला भरपूर विलंब झालाय. सुरुवात करूयात आता आपण. दुसऱ्या डावालाही सुरुवात होत्या. स्ट्रायकिंग एंड वरती खऱ्या अर्थाने अंडरआर्मचं विश्व आणि त्या अंडरआर्मच्या विश्वावरती खूप कमी कालावधीमध्ये आपलं नाव त्या त्रिलोकावरती नेणारा खेळाडू आहे. आपलं नाव त्या शिखरावरती नेणारा खेळाडू आहे. एका दिशेला आपल्याला शुभम लोखंडे पाहायला मिळतोय, तर त्याची साथ देण्यासाठी हेच अंडरआर्मचं विश्व आहे. आणि ह्याच अंडरआर्मच्या विश्वामध्ये आणखी एक नामवंत खेळाडू, त्याचं नाव घनश्याम शिंदे तुम्हाला पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार असेल. आव्हान मोठं आहे. जर लक्ष्याचा तुम्ही विचार केला तर 24 बॉलवरती 29 धावेचं लक्ष आहे. मॅच क्लोज होईल यात ती मात्र शंका नाहीये. काही खेळाडू थोडेसे कमी पाहायला मिळतात, पण हरकत नाहीये ना, इथे लढाई करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल, वेग प्रचंड, पहिलाच डॉट बॉल आलाय. होणार मॅच इंटरेस्टिंग होणार यात ती मात्र शंका नाहीये. अगदी लोअर फुल टॉसचा बॉल होता, भिरकवण्याचा प्रयत्न केला होता, हलक्या हाताने पुश केलाय, सिंगल मिळत नाहीये, डॉट बॉल येतोय. उत्कंठा वाढवेल ही मॅच, ती उत्कंठा शिगेला आणेल. पुढचा बॉल आणि या बॉलवरती तब्बल झालाय का, तर या बॉलवरती 22 स्वरूपाची सिंगलची एकच धाव फक्त मिळणार आहे. वा, पारितोषिक लागतंय ओमकार साठी, ते पारितोषिक असतंय. जर ओमकारने शुभमची विकेट काढली, बोल्ड काढला, तर मात्र साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हो, क्षमा असावी, पण हे तुमच्यापर्यंत घेऊन येणं देखील तेवढंच गरजेचं होतं. जर बोल्ड काढला तर मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भगवानजी लोटे साहेब यांच्याकडून ते पारितोषिक आहे. मिळेल का? फोकस केलं जात आहे. हलक्या हाताने इथे बॉल टप्पा पाहिला तर टप्पा पडतोय, पडल्यानंतर बॉल गिरकी खातोय, गर्रकन बाहेर निघालाय. वाईट +1, 2 धावा ऍड केल्या जातील. प्रत्येकाचा हात थोडासा आता डोक्यावरती जातोय. नक्कीच मनीष सर, आपण जर पाहिला तर आता एक कॅश प्राइज लावलाय, परंतु एका बाजूला जर विचार केला भगवानजी लोटे साहेबांचा आवडीचा खेळाडू कोण असेल ना, तर तो शुभम लोखंडे. त्यासाठी हे कॅश प्राइज आहे. आणि याच मैदानावरती गत वर्षामध्ये एका हाताने चौकार मारायचा विक्रम केला होता. तब्बल 2,500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी नक्कीच काबीज केलं होतं. तोच खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पण काळ बदलतोय आणि सध्या तरी वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. आता इथे ओमकारसाठी ते पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहे. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतो तर 3 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल, वेग वेग वेग, प्रचंड वेग आहे. वा, जर हा वेग आवडला असेल मित्रांनो, अंबरनाथकरांनो, ओमकारसाठी होऊन जाऊ द्या टाळ्या. आणि आता थोडासा स्तब्ध रहा, फक्त या माईक कडे, स्पीकर कडे लक्ष द्या. जर आता या उर्वरित 2 बॉलवरती ओमकारने शुभमचा बोल्ड काढला, तर त्याला भगवानजी लोटे साहेब यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा, लोटे चषकाची चर्चा आहे. इथे आणखी एक बॉल अगदी जवळून, सगळ्यांच्या डोक्यावरती हात, सगळ्यांच्या तोंडातनं अगदी ते ओ ऐकायला मिळत आहे. का? कारण त्याच्या मागचं कारण आहे ना, 5 बॉलचा खेळ झालाय. आता या बॉलवरती जरी ओमकारने विकेट घेतली तरी मात्र त्याला तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, सन्माननीय सुशांतजी डुंगे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. येस, बॅक टू कॉम्बॉक्स. आणि इथे विकेट मिळवली तर मात्र ते 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कला, कौशल्य, सगळं काही पणाला आता इथून ओमकारला लावावं लागणार आहे. पण समोर देखील शुभम लोखंडे आहे ना, तो देखील काय त्याच्या गुरुचा चेला नाहीये. ही कॉन्टॅसी बॅटल, ही रायव्हलरी, ही बेस्ट वर्सेस बेस्टची पाहायला मिळते. हा बॉल देखील अगदी स्टंप्सला टार्गेट करण्यासाठीच टाकला होता ओमकारनी, पण हे चातुर्य तुम्हाला शुभम कडे पाहायला मिळत आहे. स्लाइस केला बॉलला, सिंगल मिळाली, एका ओव्हरचा खेळ झालाय. धावा लागल्या धावफलकावरती 5, 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि जिंकण्यासाठी 18 बॉलवरती अजूनही हव्या असतील 24 धावा. 18 बॉल 24 हव्यात. जोपर्यंत हा छोटासा इनिंग आपण ब्रेक पाहतोय थोडासा, तोपर्यंत डीजे मास्टरलाही थोडीशी संधी देऊयात. थँक्यू डीजे, धन्यवाद. चला थोडासा स्पीड अपही करा. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला ह्या 4 ओव्हर्स फेकणं गरजेचे आहेत.
आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये जसा तो सूर्यास्ताकडे चाललाय तसं संपूर्ण क्रीडांगण इथे जागा शिल्लक नाहीये. आता जर मिळाली ना ती जागा पकडून ठेवा, रोखून ठेवा, कारण आता खुल्या गटाला सुरुवात होते. आता या सगळ्या नामवंत खेळाडूंच्या चांगल्या खेळाला सुरुवात होते. डावखुऱ्या हाताचा सगळ्यात आक्रमक खेळाडू ज्याने हे अंडरआर्मचं विश्व अनेक वर्षापासून गाजवलंय तो स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. घनश्याम शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती आहे. डावखुऱ्या हाताने आता एक चांगला डाव त्याला खेळावा लागणार आहे. येस त्याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा जशी संध्याकाळ होत जाईल ना तशी मॅच मध्ये तर मजा येईल आणि अगदी इथे हळूहळू तर पैशाचा पाऊस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच खुशखबर आहे संपूर्ण आपण पाहतोय ऑफिशियल टीमला म्हणजे प्रत्येक कॉमेंटेटर्सला, प्रत्येक स्कोररला, ऑफिशियल कॅमेरामॅनला, ऑफिशियल अंपायर्सला आपण पाहतोय आणि डीजे ऑपरेटरला आणि आपले रील स्टार कृष्णा अँड त्यांच्या टीमला देखील प्रत्येकी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पैशाचा पाऊस इथे अंबरनाथ मध्ये आज पडतोय. सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेबांच्या वतीने कॅश प्राइज आहे. जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत नक्कीच. क्या बात आहे. जे हवं त्याची पूर्तता म्हणजे लोटे चषक. खऱ्या अर्थाने सगळ्यांना हेच हवं असतं की चांगली टुर्नामेंट पाहायला मिळावी, चांगला क्रिकेटचा खेळ असावा आणि तो चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. स्वीपचा फटका लाजवाब, आणखी एक सिंगल मिळणार आहे. सध्या तरी तो संयम आहे. सध्या तरी प्रत्येक पाऊल अगदी चाचपडून ठेवण्याचा प्रयत्न शुभम आणि घनश्याम दोन्ही करतायत. जिंकणार कोण आहे या दोन्ही टीमची चर्चा आहे. एका दिशेला मुकेश रॉयल चेंबूर डेव्हिल 11 पाहायला मिळतोय, एका दिशेला विकी पॅकर्स ठाणे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सुजित आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा त्यांनी दिल्यात. मोठ्या खेळाडूंना मोठ्या खेळामध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये, या विश्वकपामध्ये त्यांनी शांत ठेवण्याचं कार्य केलेलं आतापर्यंत. 2 बॉल 2. पुढचाही बॉल पुन्हा एकदा स्टंपच्या अगदी बाजूनी बॉल निघालाय. हो 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 हो, हा खेळ मोठ्या क्रीडांगणावरती खेळला जातो. शुभमच्या प्रत्येक चौकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि जर एका हाताने चौकार मारला तर मात्र तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भगवानजी लोटे साहेबांच्याकडून ते पारितोषिक असेल. वा, कव्हर मागतोय, कव्हर देण्याचा प्रयत्न राहिलाय पण आता डाव्या यष्टीच्या मागून तो कव्हर दिला जातोय. ही स्ट्रॅटेजी समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे आणि इथे चांगली फिल्डिंग केली जात आहे. सिंगल मिळणार आहे. वा, हा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत जाईल आणि शेवटच्या क्षणापर्यंत जात असताना तुमच्या हृदयाच्या आतली उत्कंठा वाढवणार यातही मात्र शंका नाहीये. त्याचबरोबरीने क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि येस असं व्यक्तिमत्व संदीपजी लोटे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या, त्यांच्या हक्काच्या, मानाच्या, बहुमानाच्या विश्वकपामध्ये त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. अगदी त्यांनी त्यांच्या काळामध्ये क्रिकेटचा खेळ अप्रतिम गाजवला. त्यांच्याही त्या गोलंदाजीची, त्या लेग स्पिनची चर्चा होती एका काळामध्ये. पुढचा बॉल समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, विकेटचं पतन. घनश्याम शिंदे बॅक टू द डग आउट. येस डीजे. रमजान येतोय. रमजानला चांगला खेळ करावा लागेल, त्याला इथून तो संयम दाखवावा लागेल, त्याला इथून तो अटॅक करावा लागेल आणि ही तुमची मुख्य स्क्रीन, त्या स्क्रीनवरती तुम्ही या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या स्वप्नातनं ही स्पर्धा साकारली गेली आहे, ज्यांनी अगदी नेहमी आपल्याला हे सांगत आलेत की माझ्या अंबरनाथ मधील खेळाडू हे मोठे झाले पाहिजेत, हा मोठा खेळ त्यांनी केला पाहिजे आणि त्यांचं स्वप्न इथे साकारत असताना तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती श्री भगवान सुभाष लोटे साहेबांना पाहताय. त्यांच्या स्वप्नातनं ही स्पर्धा पाहतोय आणि काय स्वप्न त्यांनी साकारलंय. स्वप्न पूर्तीचं कार्य सध्या तरी चालू आहे. अंबरनाथचा हा विश्वकप तुम्ही पाहताय. लोटे चषक 2026. चांगली बॉलिंग, सुजित बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. 1 टू गो. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. हा बॉलही नक्कीच सिंगल देऊन जाणार आहे. 2 ओव्हरचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्यात 8 धावफलकावरती आणि अशाच प्रकारे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडस होल्ड करा. चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असलेला खेळाडू आणि एक विंटेज लॅबोलाही आम्ही पाहिलं होतं ती क्रीडांगणावरती. डोंबिवलीच्या नगरीमध्ये त्यांनी त्याचा तो खेळ केला आणि जसं दादांना समजलं
की राहुल सुरवडे आला, त्याला देखील एक खेळाडू आहे ना, खेळाडूचा खेळ आहे, तो चांगला खेळ आहे आणि त्यामुळे त्याला तो बहुमान, त्याला तो सन्मान देणे तेवढंच गरजेचं आहे. ते देखील आपण बघा समोरच्या बाजूला जी बाईक आहे एक विदाऊट नंबर प्लेटची बाईक आहे, त्यामुळे ट्रॅफिक भरपूर निर्माण होतोय. नवीनच आहे, जी कोणाची बाईक तिथे उपस्थित आहे आपण लवकरात लवकर ती काढायची आहे. बघा विनंती आहे. बॅक टू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रेक्षकांना माहिती आहे की आता इथे चर्चा कसली सुरू आहे, तर सध्या इथे चर्चा सुरू आहे. बॅटिंग टीमनी तो आक्षेप घेतला होता. सर इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. पायाला बॉल आदळला, त्यामुळे ते सिंगल मिळणार आहे. 12 बॉलांनी 9 धावा धावफलक्यावरती झाल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलवरती जिंकण्यासाठी अजूनही 20 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबरीने संदीपजी लोटे साहेब माजी नगरसेवक आहे, ज्यांच्या नेतृत्वाची चर्चा राहिली अनेक वर्षापूर्वी, त्यांच्या खेळाची चर्चा राहिली. आणि हा क्रिकेटचा एकमात्र खेळ आहे ना, तो खेळ तुम्हाला कधी त्या खेळापासून लांब जाऊ देत नाहीये. तो खेळ कधी तुमची वय पाहत नाही, तो खेळ नेहमी तुमची टेम्परामेंट पाहत असतो. आपलेही कौतुक आहे दादा, आपल्याही नावाची चर्चा. आणि एक काळ होता जो आपणही गाजवलेला, अगदी आम्ही खूप लहान होतो पण तुमच्या नावाची छाप आणि ती चर्चा आजही आमच्या कानावरती पडते की दादा जर आजही क्रिकेट खेळत असते तर त्यांच्या वयोगटामध्ये सर्वोत्तम क्रिकेट तुम्ही खेळला असतात. 12 बॉल 20 धावेची आवश्यकता असताना उडा फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण होतोय. मित्रांनो होऊन जाऊ दे, नका शांत बसू, चांगल्या खेळाला अभिमान दिलाच पाहिजे. वाजवा एकदा जोरदार टाळ्या. काय फिल्डिंग केली आहे. हा चौकार आला असता तर मॅचचं समीकरण बदललं असतं, कारण 12 बॉल जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता होती. आता इथे 11 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल 19, मॅच क्लोज, हृदयाची धगधग वाढवणारा हा सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11 बॉल 19. ट्रिपल एस स्पोर्ट्स लाईव्ह वरती तुम्ही हा सामना एन्जॉय करू शकताय. आमच्या या वाहिनीचंही कौतुक आहे. क्रिकेटची सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि त्या सर्वोत्तम स्पर्धेमध्ये सगळंच काही मोठं करण्याचा प्रयत्न इथे करतायत. चेक केलं जात आहे, ती पाहणी केली जात आहे की बॉल त्या लाईनच्या अगोदर पिच झालाय की लाईनच्या पुढे पिच झालाय. त्या पिचिंग वरती आता सगळं काही निर्भर आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. अंडरआर्मच्या क्रिकेट मधल्या दोन्ही संघांनी अनेक वर्ष अधिराज्य गाजवलंय, पण आता या चषकामध्ये, या वर्ल्ड कपच्या या पहिल्याच डावामध्ये एकमेकांच्या समोर त्यांना धडक द्यावी लागते. मुकेश रॉयल चेंबूर डेव्हिल्स 11, त्यासोबतच विकी पॅकर्स ठाणे. एक संघ ठाण्याला बिलॉंग करतो, दुसरा संघ चेंबूरला बिलॉंग करतो आणि हे सगळे जामवंत खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. सध्या तरी विकी पॅकर्स ठाणे संघ 2 खेळाडू कमी आहेत, पण कुठेही आतापर्यंत असं वाटत नाही की त्यांच्याकडे काही कमी आहे. नो बॉल आहे, इट्स अ नो बॉल, पण बॅटर इथे बाद असेल. बॉल आणि बॉलही काउंट असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. हर्षित आलाय नवीन बॅटर. सध्या तरी नवीन बॅटर हर्षित शेट्टी येतोय, जो देखील ठाण्याला बिलॉंग करतो, पण आता प्रतिस्पर्धी संघ तो देखील ठाणा रिजनलाच बिलॉंग करतोय आणि त्याच्याच विरुद्धात त्याला आता कार्य चांगलं करावं लागणार आहे. दहा बॉल आणि 18 धावेंची आवश्यकता आहे. पुढे आला डान्सिंग नाव ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंगला बॉल दळतोय, सिंगलच मिळणार आहे. हर्षितने पहिल्याच बॉलवरती त्याच्या मनगटातली ताकद, त्याच्या मनगटातला दमखम दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळाली. 9 बॉल 17 धावेची आवश्यकता असणार आहे. 9 बॉल आणि 17 धावा त्या कशा बनतील. नऊ बॉल 17 धावेची आवश्यकता. मॅच क्लोज आहे. शुभम स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 9 बॉल 17.
पुढे आला, समोर खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे हा ब्रह्मास्त्र आहे. गोलंदाजाकडे ब्रह्मास्त्र, बॉल. हो अंबरनाथकर, बॉल जातोय कसा. डीजे 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 थँक्यू डीजे. अंबरनाथकर, बॉल गेलाय कसा, बॉल जातोय अगदी झट पट फटा पट, आलाय चौकार. आता वाजव. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. याची तर चर्चा होती ना की नशिबाची साथ मिळणं गरजेचं आहे. नसीब भी बहादूर काही साथ देते असं म्हणतात, आणि त्या बहादूर सारखी तुमची लढाई महत्वाची आहे. तुम्ही जिंकताय, तुम्ही हारताय, तुमच्या हातात नाही आहे. तुमच्या हातात ते परिश्रम, तुमच्या हातात ती मेहनत आहे. तुमच्या हातात मेहनत आहे, ती करावी लागते. 8 बॉल 12. पुढचा बॉल, दिशा दाखवली, उड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. काय बॉल अडवलाय, वा. प्रत्येकाने अगदी आपसुकच आपल्या हाताने टाळ्या वाजवल्यात. काढा खिशातनं हात. आता हात लाल झाले तरी चालतील, पण टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण क्रिकेटचा सर्वोत्तम दैदिप्यमान सोहळा हा तुमच्या नजरांच्या समोर घडतोय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 11. सात बॉल 11 धावेची आवश्यकता आहे. मॅच समीप आहे. हा बॉल भविष्याचा, हा बॉल भवितव्याचा, हा बॉल विजयाचा, हा बॉल शिल्पकाराचा. 7 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता आहे. पुढे आला आणि मारलाय. शुभम लोखंडेनी मारलाय. बॉल जातोय कसा, झट पट पटा पट. ₹1000 पारितोषिक नक्की शुभम लोखंडेला लागू झालंय, पण त्यासोबतच अगदी चिमुकलाय ना. वय वर्ष 5, 8, 6 किती असेल काय माहित नाही, पण असू दे किती, हे कमवलंय. तुम्हाला क्रिकेट पैसे देईल, ट्रॉफीज देईल, पण हे कमवणं कठीण आहे. हे तुम्ही तुमच्या खेळाने कमवलंय. मित्रांनो, या ताऱ्या सिताऱ्यासाठी होऊन जाऊ दे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. तो शुभम लोखंडे आहे आणि तो अंडरआर्म विश्वातला सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यासाठी या टाळ्या झाल्याच पाहिजेत. पण मॅच संपली नाहीये. ठाणाकरही हार मानायला तयार नाही आहेत. विकी पॅकर्स ठाणे आता हे 2 बॉल चांगले टाकले तर मात्र मॅच अशी येईल, जी मॅच लहानपणी तुम्ही सी सॉ मध्ये बसला असाल ना, कधी इकडे कधी तिकडे, डुलते, अगदी डुलते मॅच. आणि आता 6 बॉल 7 धावेची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. अंडरआर्मचा हा विश्वकप आहे. पुढचा बॉल, बॅटची हलकीशी कडा लागते, सिंगल मी इथे. आणि जर शुभम लोखंडे, जो सध्या तरी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, तो शेवटपर्यंत मैदानावरती राहिला, मॅच जिंकवून दिली, तरी देखील त्याला तब्बल ₹3000 पारितोषिक असणार आहे. भगवान दादा लोटे साहेब यांच्याकडून ते पारितोषिक असेल. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला जे काही अपेक्षित आहे, तुम्ही रात्री झोपताना काहीतरी स्वप्न पाहता ना, त्या स्वप्नाची पूर्तता करायची असेल तर लोटे चषकात या आणि पहा. या अंबरनाथच्या विश्वकप मध्ये या. पुढे आल्यानंतर आणखी एक, कसा जातोय अंबरनाथकर, झट पट पटा पट. हर्षित शेट्टीनी मारलाय चौकार. तुम्ही चांगलं कार्य केलं तर तुमचे हात रिकामे राहणार नाही आहेत. भगवान दादांकडून हर्षित साठी देखील तब्बल ₹2000 पारितोषिक असेल. वा, आणखी काय हवंय. मॅच साठी, जिंकण्यासाठी अजूनही तुम्ही पाहताय तर अजूनही 4 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल 2. सगळ्यांना हवंय ना की इथून मॅच जिंकली पाहिजे. मुकेश रॉयल चेंबूर डेव्हिल 11 संघाने जिंकली पाहिजे. पण मित्रांनो, विकी पॅकर्स ठाणे संघ देखील काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. 4 बॉल 2. एखादी डॉट बॉल आला ना, तर एखादी डॉट बॉल जर मात्र आला तर तुमच्या हृदयाची ती धग धग बाहेर येईल आणि ती तुम्हा सगळ्यांना, आम्हा सगळ्यांना ऐकायला मिळेल, यात ती मात्र शंका नाहीये. 4 बॉल 2. मॅच जवळ आली आहे. आता इथे काय डिसिजन घेतलं जात आहे, प्रत्येक जण पंचांकडे पाहतोय, लक्ष देतोय. 4 बॉल 2 ची आवश्यकता आहे. एखादी डॉट बॉल, एखादी निर्धाव चेंडू,
तो एक निर्धाव चेंडू, तो एक डॉट बॉल भविष्याचा असेल, पण तो टाकेल का? बॉलिंग ट्रॅक वरती सध्या तरी तुम्हाला मनीष पाहायला मिळतोय. मनीष बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. मनीषला त्याच्या कारकिर्दीतला करिअरचा सर्वोत्तम एक चांगला बॉल टाकावा लागेल, टाकू देणार नाहीये. हर्षित शेट्टीने फिनिश केली आहे मॅच. बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक वेळा बोलायची मिळते संधी. चिमुकल्यांनी देत आहेत साथ. बॉल गेलाय झट पट पटापट. आलाय आणखी एक चौकार. थँक्यू सो मच. काय मॅच रंगली आहे अगदी. अक्षरशः तुम्ही पाहू शकतात, ऑटोग्राफ मागतात. शुभम लोखंडे तिथे आहे. अगदी लहान मुलांना ज्यांनी महाराष्ट्रामध्ये क्रिकेटमध्ये ज्याने वेळ लावलाय तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. एका आता मारण्याची जी क्षमता तुम्हाला जरूर पाहायला मिळते. चेक. तेव्हा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला टॉस बॉक्स खाली करा. चला आपण थोडासा आराम घ्या. टॉस बॉक्स मधून भरपूर VIP डाईस वरून तुम्ही देखील बघत होता ही मॅच, कारण की मॅच देखील तशी रंगली होती. जरूर आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. मनीष सर, मॅन ऑफ द मॅच. सर थोडीशी असमंजस आहे, थोडंसं होल्ड करूया. 10 सेकंदाची संधी आम्हाला द्या, आम्ही येऊन येतो तुमच्यापर्यंत मॅन ऑफ द मॅच. येस, काही हरकत नाहीये. मॅच अशी झाली की कोणाला आता मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे, कारण की प्रत्येक जणांनी एफर्ट्सला जबाब दिलात. येस, सध्या आपण जर ऑन स्क्रीन पाहिलं तर मॅच समरी तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना जिथे 28 धावा बनवल्या गेल्या, 29 धावांचं लक्ष आव्हान इथे नक्कीच उभारण्यात आलं. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला ना तर चांगली बॅटिंग तिथे देखील शुभम असेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर हर्षितने लाजवाब कामगिरी केली आणि नक्कीच टॉप क्लास बॅटिंग ऑर्डर तुम्हाला जरूर पाहायला मिळाली आहे. येस अनुज सर, ती असमंजस ती थोडासा तो गुंता सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाच्या नावावरती लागतोय लोटे चषकाचा मॅन ऑफ द मॅचचा थरार? कुणाला मिळतोय हा सिल्वरचा कॉइन? तो खेळाडू असणार आहे मुकेश रॉयल चेंबूर डेव्हिल्स 11 संघाचा, ज्यांनी अगदी मोक्याच्या क्षणाला त्या 2 बाउंड्रीज लगावल्यात. तो आहे हर्षित शेट्टी. क्या बात आहे, मॅन ऑफ द मॅच. चला हर्षित शेट्टी, आपण या नेहमी सातत्याने एक मोठं नाव म्हणून या टीमचं नक्कीच पाहायला मिळतंय. आणि मी विनंती करेन की साहेब आपण स्वतः आपण आपल्या शुभाचे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर देतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण नक्कीच जातोय. येस, मुख्य व्यासपीठावरती आपण देणार आहोत. चला हर्षित, आपण या मुख्य व्यासपीठावरती. हर्षित शेट्टी खऱ्या मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर आपण देतोय. सन्माननीय आदरणीय भगवानजी लोटे साहेब यांचे शुभाचे स्वतः इथे नक्कीच साहेब देणार आहेत. जे सिल्वर कॉइन आहे ते आपण देऊन नक्कीच सन्मानित करतोय. क्या बात आहे हर्षित. महत्वाच्या क्षणी 2 चौकार तिथे लगावले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हर्षित साठी. आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं, ते देखील आपण देऊन नक्कीच सन्मानित करतोय. जे 2 चौकारासाठी. त्यानंतर शुभम लोखंडे आपण देखील या नक्कीच त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. भगवानजी लोटे साहेब त्यांचे शुभाचे आपण देतोय स्वतः. ते त्यांचे शुभाचे नक्कीच देतील शुभम लोखंडेला. येस, भगवानजी लोटे साहेब तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे शुभमला आपण देतोय. नक्कीच साहेबांच्या देखील आवडीचा खेळाडू कोण असेल ना तर तो शुभम आहे. आणि आता त्यांनीच अगदी प्राऊड मुवमेंट तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. चेहऱ्यावरती स्माईल आहे. लेबो देखील तिथे उपस्थित आहेत. दोन्ही सारखाच खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्या पटलावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. आणि